वेलकम टू न्यू व्लॉग. आज चाललो आपण करमाळ्याला. आता ते कशासाठी ते कळेल तुम्हाला. जो कोणी या भारतावरती पहिला यायचा राहुल त्याला दत्ताजी शिंदेचा सामना करावा लागायचा. दत्ताजी शिंदे म्हणजे खतरनाक विषय होता. तर मित्रांनो, विषय काय झालाय की आमचा चुकला रस्ता. बारामतीची ना. हा, पण त्याचा असेल शाखा इकडं, ते जाऊ दे, त्याचं नको आपण प्रमोशन करायला. तिकडचं ब्रँडिंग इकडं अवघड आहे. हा, महत्वाचा मुद्दा काय की आमचा रस्ता चुकलाय, म्हणून आम्ही आता थेट चाललोय करमाळ्याला. आणि करमाळ्यात खूप सुंदर देवीचं मंदिर आहे, तिकडे चाललोय. चला, तिथे गेल्यावर सायराटचा आता लय जुना झाला, सायराटचा काय सांगायची गरज नाहीये. पण हे अनसबस्क्राईब करताय लगे, त्याची चुक दाखवली माणसांना की अनसबस्क्राईब करताय. माहितीच नाही ना. थांबा इकडे बघून, मला माहितीच नाही. हे माणूस बघा, जिथे दिसेल तिथे हाना. मंदिरात पोचलो. हे कुठनं जायचं आपल्याला? इथनं होय. मंदिराचं मेन प्रवेशद्वार आहे, इथून आपण जायचंय आता. चला, कमला भवानी मंदिर. कसे इकडे एक दरवाजा, इकडे एक दरवाजा, आणि आपण इथून आतमध्ये एंट्री करणार आहोत. सुंदर अशा मंदिरात आपण एंट्री केली. लय भारी. नाही, व्हॉइसओव्हर काय, असंच टाकायचं. खूप छान दिसतंय सगळं वातावरण, एकदम फ्रेश. कुठे गेलं? सैराट पिक्चर मधलं हे मंदिर. हे मंदिर आहे देवीचं, खूप सुंदर असं मंदिर आहे. ह्या मंदिराची ओळख तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही मंदिर कुठं बघितलं, आठवतंय का तुम्हाला? सैराट मध्ये. हा, सैराट मध्येच बघितलं ना हा मंदिर. जाऊन आली आतमध्ये जाऊन आले. येऊ जाऊन आला आतमध्ये दर्शन करून. रावरांबा पिक्चर बघितलाय का? हा, त्यातल्या महाराजांचा राजांचा फोटो लावलाय आतमध्ये, तो बघा. ते व्हिडिओ बघतो, मला मगापासून म्हणतो मम्मी ते आलेत, मम्मी ते आले. काहीतरी असेल रे ते. आता आतमध्ये जायचा प्रयत्न करतोय, आम्ही बघतोय. विषय आहे का? महाराष्ट्रात खूप साऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार, पुण्यश्लोक. पूर्ण देशात खूप साऱ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केलाय. पुण्यश्लोक राजमाता देऊळ. अरे कसलं भारी नाही. ते बांधकाम थोडंसं हे झालंय बरं का. वर जात आहे ना. जात आहे ना. मंदिर ह्याचा लगेच फोटो. हा, जे इथं नजरबट्टू ना, बरोबर ना? हा, त्यांची जी मूर्ती आहे इथं, त्याची माहिती आपल्याला राहुल सर देणार आहेत नक्की काय, कारण मला ते माहित नाहीये. काय सर? तर ते नजरबट्टूचा विषय असा झाला की ज्यावेळेस नजरबट्टूची निर्मिती झाली तर ते एका व्यक्तीला, म्हणजे आता त्या व्यक्तीचं नाव मला माहीत नाही, पण ती व्यक्तीला नष्ट करण्यासाठी झाली. पण नंतर काय झालं की नजरबट्टू ज्या देवाने निर्माण केलं, तर त्यानंतर त्या देवाने त्याला सांगितलं की आता तू काय त्याला खाऊ नको, खाण्यासाठी त्याला पाठवायचं होतं खरं तर. पण विषय असा झाला की त्यांचा प्रॉब्लेम मिटला, म्हणजे देवांचा थोडक्यात एकमेकांमधला. आणि नजरबट्टू मग म्हटलं की मग मला भूक लागलेली, माझा निर्माण खाण्यासाठी झालाय, तर मला काहीतरी खायला पाहिजे. मग तेव्हा मला वाटतं महादेवाने निर्माण केलं होतं नजरबट्टूला. तर मग महादेव काय म्हटले की तुला इथून पुढं प्रत्येक घरासमोर, प्रत्येक मंदिरासमोर तुझी ठिकाण आहे, तुझं स्थान आहे, तिथं तू जी काही नकारात्मक शक्ती आहे ती तू खाऊ शकतो. तेव्हापासून मग नजरबट्टू सगळीकडे वापरला जातो. आपण बघतो की वेगवेगळ्या दुकानांसमोर, बिझनेसेसचे जे ऑफिस वगैरे असतात, तर त्यांच्यासमोर नजरबट्टू हा लावलेला जातो की जेणेकरून तो नकारात्मक एनर्जी खाऊन टाकेल. अरे वा वा वा, थँक्यू. सुंदर अशी माहिती आम्हाला दिली तुम्ही या नजरबट्टू सोबत. पूर्ण दोन्ही पण नावं माहीत होते की नक्की महादेवाचे का, तर ते महादेवाने कुठल्या देवाला खाण्यासाठी त्याची निर्मिती केली. नावं माहीत होते पण मी ते नाव विसरले. इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही. आम्हाला मिळाली माहिती, आता आम्ही खुश आहोत.
हे दगड आहे काय, ही इच्छापूर्ती दगड आहे का? माहित नाही, आता बघतोय आपण काय करायचं असतं ते. इच्छा मागायची हट्ट. ते ऑटोमॅटिक फिरतो र. पॉझिटिव्हिटी. माहिती विचारली पाहिजे कोणाला तरी. का फिरवायचा हाताने ठेवून नाही आता नाही. तुला परत काही. हालत असेल की नाही पूर्ण होत असलं ते फिरत होते. ऑटोमॅटिक फिरतं का पूर्ण होणार असेल तर? ते खाणारच की. तुम्ही दाखवता आम्ही आता नेहमीच येतो इथं. मग तुमचं नाही का फिरायचं? फिरेल किती ना बघ एकदा दाखव. हा तुमचं करा, तुम्ही नवीनच करा. ते आमचं फिरायला आम्हाला नक्की माहित नाही नक्की काय करायचं ते. ठेवलंयच की मी कुठं फिरते. ती देवाची श्रद्धेने जरा ठेवा की थोडं. हा देवाच्या सगळ्या श्रद्धेने. गादी मंदिरात आमच्या टीम मध्ये मीच गेलतो पाय पडायला. असं आहे होय, तुमचं फिरा नाही. हा. माहिती की माग बाबा बघ तुझं होत आहे का पूर्ण? हा नाही माग नाही माग पटकन माग. टाक एकदा. फोटो काढ फोटो व्हिडिओ नको काढू. फिरू नका पण जारावते. फिरताना का? हा जारावते. दोन असा आवाज येत असेल खरं जाणार म्हणजे मी लगेच कडवर उघडलं. मला वाटलं ही काय फिरवतो का पण जाणवते. जाणून घेतोय दोघी भाऊ ते तुमचा नंबर आला पाहिजे की. सगळ्यांना नंबर आला पाहिजे. नाही नाही काय नाही जाणार, खोटं बोलू नको. इथे कॅमेरा दिसतोय. फोटो व्हायला असं लक्ष द्यायचं. दारू द्यायची चला. थांबाय सूरज रणदिवे सर बसला. यांनी काहीतरी वेगळं लॉजिक लावलं. लॉजिक लावले लॉजिक लावले. लॉजिक लावलं. आता बघा हातानेच फिरवते म्हणतात माझं फिरलं. बघा आता. हे फिरतंय थोडं. फिरले फिरलं लागा. फिरते फिरते मास्टर पीएचडी झाली बरं का. मास्टर पीएचडी पीएचडी झाली MIT मध्ये काम झालं. सरांचं बघा. हा आकाश बापकर सरांचं बघू द्या. हे हळू एकदा वर बघा. हा. फिरलंय खरं. फिरलं याचं फिरलंय खरं 100%. मास्तर जे पण असं मागा. फिरलं गाड्या. फिरलं काहीतरी पाप केलं तर आपण मला पण फिरलं फिरलं की नाही रे दिसलं की काय मागितलं 25 प्रयोग होते 50 प्रयोग. बस गाड्या बस. इकडे नाट्यगृह आहे का? पैसे मागू आतल्या. टाउन मध्ये तर आहे का थिएटर सारखं स्टेज किंवा असं? आहेत की स्टेज आणि पाठीमागं बसाय असं नाही बाया तुझ्या मनातलं एक पाप आहे. 1.5 तास ठेवलं तर ना. मला इच्छा मागू द्या. मापात माग नाही तर म्हणशील मागा समाजासाठी मागायचं रे मग ती फिरते. स्वतःसाठी स्वार्थ म्हणला की देवासाठी स्वार्थी माणूस. तू समाजासाठी मागितलं काय नव्हतं त्याच्या आईला त्याच्यामुळे लय जोरात फिरलं ते. हे हात फिरत आहे वरून. नाही नाही ते काय होतं माहिती का ते बोलणं का नाही ते लक्ष जाते त्यात. ते थरथर कापलंय ते. शांतता लय महत्वाचा विषय मागतोय. हा तुला माहिती असणार बाई. आतल्या नाट लावू नको त्याच्यापाशी. नाही ते फक्त थोडं मागे सरला. लांब सरक ती निगेटिव्ह एनर्जी आपली जात असेल त्या दगडापाशी. आतल्याची निगेटिव्ह एनर्जी फिरलाय हल्ला फिरलाय बाया. फिरला बाया मा डोळे ना डोळे. हा भिंती लगेच कळते. मनातली मोठी इच्छा सांगायची असते का इच्छा पूर्ण झाल्यावर सांगणार तू मी. सांगितले का तू ती शोची सांगितली मी सांगितली की डिपेंड मागितली म्हणून. फरक काय? आणि माझे लवकरच 1 मिलियन सबस्क्रायबर होते हे मनात ठेवलं होतं मी. आणि म्हणून ते देवीला ते मला वाटतं होईल लवकरच. हा कौल दिला असं थोडक्यात आणि लवकरच नाही ठेवले आता माणसाने. आता नक्की 100% फिरत. दक्षिणा पण जास्त ठेवली बरं का. हा चल 20 माग छान मनापासून. आई आमच्या राहुलचं सगळी स्वप्न पूर्ण होते. ठेवायचा. नाही
आयला का रावलेला का काय का लय मोठ्या इच्छा मागते. सगळ्यांतर्फे मावशी सगळ्यांतर्फे 20 रुपये. काय चाललंय जय? आणि तुझं काय ते सीन बघा. सीन म्हणजे सीन हुडकूनच काढलाय पण माणसाने. हिटलाय आणि तिथे बघा. हा सीन हुडकूनच काढलाय माणसाने बरं काही. सैराट मधला चाललंय काय इथं आणि दगड फिरलेला आहे. खूप छान वाटतंय. ह्या दोन ते बिस्किटने ते दिसतंय बरोबर. हा सीन शोधूनच काढला पण माणसाने. मूर्ती हात जोडलेली खरंय खरंय. कलर लावलाय. बरोबर बरोबर राईट अँगल. कलर त्यांनी VFX मध्ये केलेला दिसतोय. दिला असेल तात्पुरता. ही ती विहीर ही पक पक पकाक मधली पण हीच विहीर आहे का? हे विहीर आहे ती बारव. आणि हे इथं झाड आहे. ते झाड पडले आता ह्याच्यावरती आरची आणि परशा उभे राहिले होते. बस काहीतरी ती सीन होता. ती अरे गाण्यात सीन होता. मस्त आहे का नाही? पाऊस येतो बघा सीन ते रिॲक्शन बघता हे काय माणूस आहे यो. बाय पोरगी आली तिकडून गबस. फोटो आहे तर म्हणून तरी बरं आहे. असली कृती केलं तुम्ही. चला खाली. ती नाही ती एवढी सुंदर विहीर आहे पण एवढंच की कचरा खूप आहे इथं. होय हाच तो आरची परशाचा सीन झालेला. काय विहीर सीन नव्हता झाला आरची परशाचा पण लय खराब झाली. माणसं ठेवत नाहीत. हा स्वच्छतेचा काय स्वच्छतेचा अभाव बघितलं काही किती खराब झाली. किमान माझा व्हिडिओ व्हायरल व्हावा आणि ह्यांच्यापर्यंत पोहोचावा आणि हे सगळं स्वच्छ व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. मोबाईल फक्त पडू नये. अरे मी अलग हूँ रे. मैं सबसे अलग हूँ. वो बंदा ही अलग था. कासव छान कासव दिसतंय का तुम्हाला इथं? कासव आहे पण कसे राहते एवढं घाण ह्याच्यात. हा? हो सेशन झालंय. निघालो आता. बाय बाय. आपल्या सगळ्यांची दोस्ती इथपर्यंत ठिकावी ही इच्छा. होय ठीक आहे इथपर्यंत असंच बसून आपण गप्पा मारू. सेट झालाय. निघालोय आता आम्ही. चलो हे ते ग्रुपवर फोटो टाकावे पटापटा. शुभमच्या घरी खूप काय शुभम काय विषय? हो शांत बस. लिओ त्याला वर ठेवला असेल त्याने. वर ठेवला असेल त्याने त्याला. खूप वर्षातून आम्ही आलोय शुभमच्या घरी. मस्त शुभम योग आला आज म्हणायचं. तुम्ही याय ना आमच्याकडे. असं काय नाहीये. जरा राहुल सर काय म्हणायचं ह्याच्या. शुभम या लवकर बारामतीत जाऊ कुठेतरी फिरायचा प्लॅन करू. तुम्ही फक्त बोलवायचं आम्हाला. हा तुम्ही प्लॅन करायचं आणि तुम्ही सांगायचं आपण लगेच चाललो. मग काय बॅग भरायचं आम्ही का चाललो तुमच्या मागं. तुम्ही म्हणाल तसं होय. मागच्या वेळेस कसं तुम्ही गेलता तसं आम्हाला बी नाही कुठेतरी. पंजाब सिंधू गुजरात. चला चला चौकडीच्या करामाती त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित झालेले आकाशजी नाना भापकर सर्किट नाना आपलंही आम्ही स्वागत करतोय. आपण मंचावरती यायचं. चवीचं परिपूर्ण दालन प्रवासाचं आनंदी प्रवासाचं चवीचं परिपूर्ण ठिकाण म्हणजे हॉटेल अप्पाश्री गावरान मिसळ आणि राहुल सर आणि सूरज सरांनी स्थानापन्न झाले. काय चर्चा चालली? लय गहन चर्चा चालली. गणेश चर्चा असते सर आमच्यात. गहन चर्चा असतात ना. 2 नंबर चर्चा करतच ना आम्ही. भूक लागली का? लोक सगळे तोंडाकडे बघते आपलं काय नाही. बटन माझ्या लय कमी आलं. आम्ही खाली बसून मजा करतोय. मी वर बसून सो काहीच कार्यक्रम चांगला झालाय. आता आम्ही निघालोय बारामतीकडे. तू टाकलं ना तर आज आमचं अन्नदाता मान्य श्री राहुल काकडे तर ते आमच्या अन्नदात्याचं सेवा करते. तर खूप अभिमान वाटतोय की आज त्यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन अन्नदात्याचं म्हणले होते आता काय आकाश सरांचा शब्द टाकता येणार नाही तसं राहुल काकडे सरांना. आणि सूरज सर म्हणतात पान. सूरज सर काय मसाला पान. पान नाही म्हणलं. आणि यांचं कसं ठरलंय बरं का
यांचं कसं ठरलंय जेव्हा राहुल सर जेवण सांगणार त्या टायमिंगला सूर्य सर पान सांगणार, सूर्य सर पान सांगणार त्या टायमिंगला राहुल सर पान सांगणार, असं नियोजन आहे. आणि माझं एकच भूमिका खायची. काहीतरी गैरसमज करून घेतलाय तसं काय ठरलं नाही होय सोडा. ऑफिस मध्ये अजून तरी नाही बरं का, खरंच नाही. जेवायला आलोय आम्ही आता इथं. फायनली माझ्या आवडीच्या हॉटेलवरती आम्ही जेवायला आलोय आणि सगळे व्हेज खाणारे आहेत आणि मी एकटाच नॉनव्हेज खातोय. मस्त छान दिवसाचा शेवट छान होणार आहे. त्याला मी जेवण करतो. हे सगळे व्हेज थाळी खातात. सुंदर आहे जेवण, मस्त पैकी एन्जॉय करतात.